गुड इव्हनिंग फ्रेंड्स. नेहमीप्रमाणे मी आपल्याला आज देखील अतिशय सुंदर अशी वाक्यरचना शिकविणार आहे. जी वाक्यरचना आपण डे टू डे लाईफमध्ये दररोज वापरू शकतो. वाक्यरचना अशी आहे, मेक मोर प्लस व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप किंवा इतर कोणताही शब्द वापरून तुम्ही अर्थपूर्ण वाक्य बनवू शकतात. लक्षात घ्या, येथे व्ही वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप असतं किंवा इतर कोणताही शब्द असू शकतो. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जास्त प्रमाणात कर, म्हणजे ही गोष्ट जास्त कर, अधिकच्या प्रमाणात कर, जास्तीच्या रूपात कर, असं जेव्हा सांगायचं असतं, तेव्हा मेक मोर हा पॅटर्न वापरला जातो. आता मेक म्हणजे बनविणे नाही आणि मोर म्हणजे अधिक, अधिक काहीतरी बनवा असं नाही. म्हणजे अधिक काहीतरी बनवा असा अर्थ नसून अधिक काहीतरी करा, जास्त प्रमाणात करा, एक्स्ट्रा करा. अशा पद्धतीची जेव्हा वाक्य बोलायची असतात, तर अशी वाक्य बोलण्यासाठी मेक मोर प्लस वर्ड हा पॅटर्न वापरला जातो. या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचे आहे. बघा, वाक्य मेक मोर एफर्ट, अधिक प्रयत्न करा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मेक मोर एफर्ट, अधिक प्रयत्न केले तर सक्सेस इज युअर्स, यश तुमचंच आहे. मेक मोर नॉईज, अधिक आवाज करा. तसा आवाज केला नाही पाहिजे, पण एक वाक्य आहे, मेक मोर नॉईज, अधिक आवाज करा. मेक मोर स्पेस, अधिक जागा करा. म्हणजे ती जी जागा आहे ना, ती पुरेशी नाही. म्हणजे दॅट प्लेस इज नॉट इनफ टू सीट. ती जागा बसण्यासाठी किंवा उठण्यासाठी पर्याप्त नाही, तर जास्तीची जागा तयार करा, जेणेकरून अनेक लोक बसू शकतील. मेक मोर प्लॅन्स, अधिक योजना तयार करा. विदाउट प्लॅनिंग वी डोंट हॅव एनी काइंड ऑफ सक्सेस. नियोजनाशिवाय आपल्याला यश मिळू शकत नाही. त्यामुळे प्लॅन करणे फार महत्त्वाचे आहे. मेक मोर फ्रेंड्स, अधिक मित्र बनवा. अधिक मित्र बनवा. मित्र हा दुःखामध्ये, सुखामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या पाठीशी उभा राहतो. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. त्यामुळे अधिक मित्र बनवा. मेक मोर मनी, अधिक पैसे कमवा, अधिक पैसे बनवा. मग अधिक पैसे कमवायचे असेल तर आपोआप पैसे येतात का? नाही. त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं, त्याच्यासाठी मेहनत, परिश्रम घ्यावे लागतात. मग त्या कष्टाच्या मदतीने अधिक पैसे आपण कमवले पाहिजेत. मेक मोर फूड, अधिक जेवण बनवा. अधिक जेवण बनवा, जेणेकरून प्रत्येकाला खायला मिळेल. मग आपल्याला समजलं का या 7 वाक्यांच्या मदतीने, की मेक मोर म्हणजे एखादी गोष्ट जास्त करणे. एखादी गोष्ट जास्तीच्या प्रमाणात करणे, एखादी गोष्ट एक्स्ट्रा करणे. राइट? तुम्ही असं म्हणू शकतात, मेक मोर फ्रेंड्स, अधिक मित्र बनवा. मेक मोर रिलेटिव्ह, अधिक नातेवाईक तयार करा. मेक मोर बुक्स, अधिक पुस्तके तयार करा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण वाचू शकतो, बोलू शकतो. अजून बघा, अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे. मेक मोर टाइम, अधिक वेळ काढा. मेक मोर कॉल्स, अधिक फोन करा. मेक मोर नोट्स, अधिक नोंदी करा. कारण आपण स्वतःच्या भाषेत तयार केलेली नोट्स आपल्याला अधिक नॉलेज देते, अधिक स्किल देते, अधिक इन्फॉर्मेशन देते आणि परीक्षांमध्ये अधिक मार्क्स म्हणजे गुण देते. राईट? त्यामुळे स्वतःच्या भाषेत नोट्स काढल्या पाहिजेत. मेक मोर मिस्टेक्स, अधिक चुका करा. शिकण्यासाठी, हा, वाईट कामासाठी चुका करू नका. आणि जो चुकतो ना, तोच शिकतो. मेक मोर व्हिडिओज, अधिक व्हिडिओ बनवा. मेक मोर आर्ट, अधिक कलाकृती बनवा. कुणाला मातीच्या वस्तू बनवता येतात, कुणाला टाकाऊ प्लास्टिकपासून खूप सुंदर गोष्टी बनवता येतात. राईट?
मेक मोर जोक्स, अधिक विनोद करा. मेक मोर प्रोग्रेस, अधिक प्रगती करा. प्रत्येकाने प्रगती केली पाहिजे. स्वतःचा विकास केला पाहिजे. राइट? बघा अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे. आता या ठिकाणी मेक मोरचीच रचना आहे, पण त्या मेक मोरच्या मदतीला किंवा जोडीला व्ही फोर आहे. आता व्ही फोर म्हणजे काय? क्रियापदाचं चौथं रूप. मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे, की इंग्रजीमध्ये ज्या शब्दाला आय एन जी लावलेलं असतं शेवटी, आय एन जी प्रत्यय असतो, ते क्रियापद व्ही फोर असते. जसं रीड रीडिंग, राईट रायटिंग, डान्स डान्सिंग, स्पीक स्पीकिंग, कम कमिंग, गो गोईंग, वॉश वॉशिंग, रीड रीडिंग या पद्धतीने. राईट? येथे व्ही फोर म्हणजे क्रियापदाचे आय एन जी रूप असते. हे व्याकरण दृष्ट्या दृष्ट्या थोडे वेगळ्या संदर्भात वापरले जाते. उदाहरणार्थ अधिक काहीतरी करत राहणे. म्हणजे मेक मोर प्लस व्ही फोर ही रचना जर आपण वापरली तर त्याच्या सरळ सरळ मराठीमध्ये अर्थ असा होतो, अधिक काहीतरी करत राहणे. राईट? बघा, मेक मोर टॉकिंग, अधिक बोलणे करा, म्हणजे बोलत राहा, अधिक बोलणे करा. मेक मोर रायटिंग, अधिक लिहिणे करा. मेक मोर रीडिंग, अधिक वाचन करा. मेक मोर ड्रॉइंग, अधिक चित्रकाम करा. मेक मोर सिंगिंग, अधिक गाणे गा. मेक मोर डान्सिंग, अधिक डान्स करा. मेक मोर रनिंग, अधिक धावणे करा. तुम्ही असं म्हणू शकतात. मेक मोर ड्रिंकिंग वॉटर. मेक मोर स्टडीइंग. मेक मोर लिसनिंग. राईट? मेक मोर क्लीनिंग, मेक मोर रनिंग, मेक मोर वॉकिंग. हजारो वाक्य मी आपल्याला तयार करून देऊ शकतो. राईट? मग मी तयार करू शकतो तर इवन यू कॅन, तुम्ही सुद्धा तयार करू शकतात. अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे बघा. मेक मोर कुकिंग, अधिक स्वयंपाक करा. मेक मोर शेअरिंग, अधिक शेअरिंग करा. मेक मोर लर्निंग, अधिक शिकणे सुरू ठेवा. मेक मोर थिंकिंग, अधिक विचार करा. मेक मोर प्लेइंग, अधिक खेळणे करा. मेक मोर स्माइलिंग, अधिक हसणे ठेवा. मेक मोर ड्रीमिंग, अधिक स्वप्ने पहा. मेक मोर हेल्पिंग, अधिक मदत करणे सुरू ठेवा. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची जवळजवळ आपण वी हॅव स्टडीड अराउंड 30 सेंटेन्सेस. सुरुवातीला 15 आणि नंतरची 15 अशी 30 वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. So on the basis of these 30 sentences, you people are able to make 3 lakhs of sentences. तुम्ही फक्त 30च वाक्य नाही, तुम्ही 3 लाख वाक्य तयार करू शकतात. फक्त डोंट फॉरगेट दिस फॉर्मॅट टू मेक अ सेंटेन्सेस. वाक्य बनवण्यासाठी हा पॅटर्न विसरू नका. राईट? तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं गृहीत धरतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.